लोकनायक बळीराजा, प्राध्यापक श्रावण देवरे यांचं हे पुस्तक आहे. यामध्ये बळीराजाबद्दल आपल्याला त्यांनी माहिती दिलेली आहे. हिंदू कॅलेंडरमध्ये दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी ठळक लाल अक्षरात बलिप्रतिपदा दाखवलेली असते. दिवाळीच्या पूर्ण आठवड्यात आपण गाय गोरस, बारस, धनतेरस म्हणजे धनाच्या लक्ष्मीच्या पूजेचा दिवस साजरा करतो. नरक चतुर्थी व दिवाळी सुद्धा आपण साजरी करतो. त्यानंतर सगळ्यात शेवटी येणारा भाऊबीजेचा दिवस सुद्धा आपण साजरी करतो. मात्र ज्याच्या बलिदानाने हे सर्व घडले त्या बळीराजाची बलिप्रतिपदा मात्र आपण साजरी करत नाही. भालदेव म्हणजेच बळीदेव आणि बळीदेव म्हणजेच बळीराजा. आजही ग्रामीण भागात दिवाळी दसऱ्याच्या सणामध्ये आमच्या आया बहिणी आपल्या नातेवाईक पुरुषांना ओवाळताना मोठ्या प्रेमाने म्हणतात, इडा पिडा जाओ आणि बळीचं राज्य येऊ. इडा पिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे. 5000 वर्षानंतरही बळीच्या राज्याची मागणी होत आहे. आजही शेतकऱ्याला बळीराजा म्हटले जाते. तसेच बळीराजा म्हणजे शेतकऱ्यांचा राजा असे म्हटले जाते. 5000 वर्षानंतरही ज्या बळीराजाची आठवण आम्ही आजही करतो त्या महान राजाचा गौरवशाली इतिहास थोडक्यात आपल्याला माहिती तरी पाहिजे. बळीचं राज्य 9 खंडाचं. आशिया खंडातील बलुचिस्तानपासून ते मलेशियाच्या बाली बेटापर्यंत. बलुचिस्तान म्हणजे आज पाकिस्तानमध्ये जो एक प्रकारचा प्रोव्हिन्स आहे त्या प्रोव्हिन्सपासून ते मलेशियापर्यंत बळीचं राज्य होतं. मलेशियामधला बाली बेट म्हणजे पूर्व आशिया खंडच समजायचं पूर्ण. म्हणून महात्मा ज्योतिराव फुले आशिया खंडाला बलिस्थान म्हणायचे. पृथ्वी तलावरचा हा पहिला सम्राट, पहिला चक्रवर्ती, पहिला राजर्षी आणि पहिला छत्रपती सुद्धा. कारण 5000 वर्षापूर्वी पृथ्वी तलावर कोणत्याही भागात सुशासित राज्य स्थापन करण्याइतपत प्रगती केलेला माणूस अस्तित्वात नव्हता. पृथ्वीवर जेथे जेथे मानवी वस्ती होती ती रानटी अवस्थेतील मानवांचीच होती. भारतात मात्र 6000 वर्षापूर्वीच सिंधू संस्कृती जन्माला आली होती. आपण 4थी इयत्तेतील इतिहासाचं पुस्तक तुला समजा ज्यावेळेस तू 4थीला जाशील त्यावेळेस कळेल तुला ते पुस्तक. त्यातील एका पानावर मोहनजोदारो व हडप्पा या 2 शहराची चित्र आपल्याला दिसतील. ही दोन्ही गावे म्हणजे सिंधू संस्कृतीच्या भरभराटीची साक्ष देतात. सिंधू नदीच्या खोऱ्यात फुललेली बहरलेली ही संस्कृती होती. इतिहास काळात कधीतरी जमिनीत गाडली गेलेली ही शहरे आधुनिक शहरासारखीच आहेत. बळीराजा हा अशा प्रगत सिंधू संस्कृतीचा वारसदार होता. सिंधू संस्कृतीची संस्थापक निवृत्ती होय. बळीराजा हा आपल्या प्रगत शेती तंत्राचा व कृषी संस्कृतीचा प्रचारक होता. ज्या ज्या रानटी मानव समूहांनी हे प्रगत तंत्र स्वीकारले त्यांचा विकास झाला. त्यांनी स्वतःहून बळीराजाला आपला राजा मानले. त्यामुळे बळीराजाला राज्याचा विस्तार करण्यासाठी कधीच युद्ध करावं लागलं नाही. आताच्या आशिया खंडात आकारा एवढे बळीचं राज्य, मात्र तरीही या राज्यात कायदा व सुव्यवस्था अगदी उत्तम होती. आज जगातल्या सगळ्या देशांमध्ये शासन प्रशासनाची जशी रचना आपणास दिसते अगदी तशीच किंवा त्यापेक्षा सरस व कार्यक्षम शासन प्रशासन व्यवस्था बळीने आपल्या राज्यात निर्माण केलेली होती. 9 खंड होते. जसं आज 7 खंड आहेत तसे 9 खंड होते. त्या प्रत्येक खंडाच्या प्रमुखाला खंडोबा या नावाने ओळखले जात होते. म्हणजे ज्याप्रमाणे भारतात महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान सारखे राज्य आहेत त्याप्रमाणे हे खंड होते. राज्याचा प्रमुख मुख्यमंत्री तसा खंडाचा प्रमुख खंडोबा. आजचे आपले माननीय मुख्यमंत्री हे आपल्या बलिस्थानातील महाराष्ट्राचे खंडोबा होय. राज्यात जसे जिल्हे असतात तसे बलिस्थानातील प्रत्येक खंडात अनेक जिल्हे असायचे व जिल्ह्याच्या प्रमुखाला ज्योतिबा म्हणायचे. म्हणजे जसं जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आज आहेत तशा प्रकारे त्या काळामध्ये ज्योतिबा असायचे जिल्ह्याचे. बलिस्थानातील महाराष्ट्र खंडाच्या
धुळे जिल्ह्याचे ज्योतिबा आहोत. आज प्रशासकीय सोयीसाठी 3-4 जिल्हे मिळून एक महसूल विभाग तयार केला जातो. उदाहरणार्थ आपला नाशिक महसूल विभाग घ्या. धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर व नाशिक अशा 5 जिल्ह्यांचा मिळून नाशिक महसूल विभाग तयार केलेला आहे. तसे बळीच्या बलिस्थानात महसूल विभाग होते. त्यांना महासुभा म्हणत व त्यांच्या प्रमुखाला महासुभेदार म्हणत. महासुभेदार या शब्दाचा अपभ्रंश होऊन म्हसोबा झाला. आज आपल्या नाशिक महसूल विभागाचे प्रमुख आयुक्त हे आपल्या बलिस्थानातील नाशिक महसूल विभागाचे म्हसोबा आहेत. याप्रमाणे बलिस्थानात मल्हारी, भैरव असे काही दरबारी मंत्री व प्रशासकीय अधिकारी होते. हे सर्व मंत्री व अधिकारी इतके प्रामाणिक व कर्तव्यदक्ष होते की लोक त्यांना देव मानू लागले. आजही आपला बहुजन समाज ज्योतिबा, खंडोबा, मल्हार या देवतांची पूजा करतो. जसं तुझं नाव भैरव आहे का, त्याप्रकारे 5000 वर्षापूर्वी इतकी प्रगत समाजव्यवस्था जगात कोठेच अस्तित्वात नव्हती. बलिस्थान इतके प्रगत होते याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. बळीच्या राज्यात स्त्रियांना समान अधिकार होते, कारण बळीचं राज्य हे विंध्यावली राणीचं मातृवंशसत्ताक राज्य होतं. तिने बलीशी लग्न केलं म्हणून बळी या राज्याचा राजा झाला. शेतीचा शोध स्त्रियांनी लावला हे आता जगभरचे समाजशास्त्रज्ञ मान्य करतात. भारतखंडात शेतीचा शोध सर्वप्रथम सिंधू नदीच्या खोऱ्यातील स्त्रियांनीच लावला. शेतीचा शोध लागताच माणसाचे अन्नासाठी वणवण भटकणे थांबले. एकाच ठिकाणी गावे वसू लागली, शहरे विकसित होऊ लागली व त्यातून गणराज्य निर्माण झालीत. सिंधू संस्कृतीची पहिली राणी, राज्ञी जिचा वेदांमध्ये वारंवार उल्लेख सापडतो ती निरुती होय. तिलाच सिंधू संस्कृतीची निर्माती मानले जाते. हिनेच भारतीय रानटी मानवाला माणूस बनविले. निरुतीनंतर भारतात अनेक स्त्री राज्ये निर्माण झालीत. रामायण काळात आपल्याला कौसल्याचा कोसलगण, कैकईचा केकयगण, वैदेहीचा सीतेचा विदेहगण अशी गणराज्य स्थापन झालेली दिसतात. महाभारत काळात द्रौपदीचा द्रुपदगण, गंधारीचे गांधार गणराज्य आहे. शेतीचे काम स्त्रिया करीत होत्या तोपर्यंत स्त्रीसत्ताक गणराज्य होती. नंतर पुढे लाकडी नांगराचा शोध लागल्यानंतर बैल वगैरे सारख्या प्राण्याच्या साह्याने शेतीची कामे सुरू झालीत. हे नांगराचे तंत्र पुरुषाने विकसित केले म्हणून शेती पुरुषांच्या ताब्यात गेली. त्यामुळे स्त्रीसत्ताक गणराज्ये मातृवंशसत्ताक झालीत. राजेपद पुरुषाकडे आले, मात्र तरीही ही गणराज्य स्त्री राज्ञींच्याच नावाने ओळखली जात होती. जसे आज ब्रिटन म्हणजेच इंग्लंड हा देश जो आहे मध्ये लोकशाही पद्धतीने प्रधानमंत्री निवडला जातो, मात्र तरीही राणीपद महाराणी एलिझाबेथकडेच आहे. विंध्यावलीच्या या मातृवंशसत्ताक राज्यात स्त्रियांवर अन्याय अत्याचार होण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. स्त्रीवरती कधीही अन्याय अत्याचार होत नव्हता. जसं छत्रपतींच्या काळामध्ये स्त्रियावरती अबला नारींवरती कधीही अबला नारीच नव्हत्या त्या काळामध्ये, कारण प्रत्येक जण म्हणजे अशा या महान बळीराजाची आपण स्मृती जागवतो. भद्रपदाच्या वद्य पक्षात शेणाचा बळीराजा म्हणजे भालदेवची आपण स्थापना करतो. ही स्थापना आपापल्या कौटुंबिक परंपरेप्रमाणे 5 दिवसाची असते, 7 दिवसाची असते. कृष्ण पक्षात मात्र 15 दिवस सुतक पाळले जाते. सर्व व्यवहार ठप्प होतात. बाजार वगैरे बंद ठेवतो. घरातली वस्तू बाहेर देत नाही किंवा विकल्या जात नाहीत. एवढे कडक सुतक भारतातला बहुजन समाज का पाळतो? या 15 दिवसांचा त्यांच्याशी काय संबंध? वीर नाचवणे म्हणजे काय? या सर्व प्रश्नाची उत्तरे आता आपल्याला शोधायची आहेत. खरे म्हणजे ही उत्तरे शोधण्याची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेली आहे. त्यांच्या गुलामगिरी ग्रंथात हा सर्व इतिहास त्यांनी सविस्तरपणे मांडलेला आहे. आपण त्याचा येथे सारांशाने विचार करून भालदेव पित्तरपाटाची माहिती करून घेणार आहोत. बळीचे राज्य सुख समृद्धीने भरलेले होते व प्रजा गुण्यागोविंदाने नांदत होती. अशा या सुवर्णमय बलिस्थानावर
परकीय रानटी टोळ्यांची वाकडी नजर पडली. हे परकीय रानटी म्हणजे कोण होते? शंखासूर, हिरण्याक्ष व नरकासुरापासून ते बळीपुत्र बाणासुरापर्यंत असा संपूर्ण बळीवंशच आर्य आक्रमकांच्या विरोधात लढत होता. छोट्या मोठ्या चकमकी व रणांगणावरील युद्धे होत होती. अनेक पिढ्यांमध्ये चाललेल्या या युद्धाचा इतिहास आर्य दशावतारांच्या नावाने लिहून ठेवला आहे. परंतु हा इतिहास विकृत करून भाकड कथांसारखा लिहिलेला आहे. त्याला धार्मिक मुलामा देऊन कुसंस्कारित केले गेले आहे. यालाच पुराणकथा म्हणतात.